या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयामध्ये एकदा अवश्य भेट द्या। हॉटेल बडेपीर, विजापूर बेस, लक्ष्मी मार्केट रोड, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावास सीना नदीच्या महापुराचा मोठा फटका बसला असून वांगी गावातील अनेक घरे या महापुरामध्ये उद्ध्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने व घराघरामध्ये चिखल साचल्याचे पाहायला मिळत आहे। वांगी गावास सीना नदीच्या महापुराचा तडाखा बसल्याने अनेकांची घरे उद्ध्वस्त झाले आहेत। दरम्यान वांगी गावातील या महापुराच्या तडाख्याचा ग्राउंड रिपोर्ट घेत आहेत आमचे पत्रकार नारायण घंटे। आपण आता थेट जाऊयात नारायण घंटे यांच्याजवळ। नारायण घंटे, वांगी गावाला महापुराचा तडाखा बसलेला आहे, काय परिस्थिती आहे, काय सांगाल? भगवान साहेब, सध्या जर परिस्थिती पाहिली तर वांगी गावाची अतिशय बिकट परिस्थिती झालेली आहे। पुराच्या पाण्याचा मोठा वांगीकरांना या ठिकाणी बसलेला दिसत आहे। जेणेकरून आपण बघत आहोत सध्या वांगी येथील बेगर या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। बेगर येथील जे संपूर्ण परिसरामध्ये 7 ते 8 फुटाहून अधिक पाणी साठल्यामुळे जे घराची जे दुरावस्था झाली ते आपण सध्या बघत आहोत। जेणेकरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि कुटुंबाची काळजी घेऊन हे जे नागरिक आहेत ते समस्त नागरिक हे वांगीतून स्थलांतरित झालेले होते। परंतु जो काबाड कष्टाने जो कमवलेला जो संसार होता तो अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याचे चित्र दिसत आहे। अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी येथील घरांना झालेली आहे। संपूर्ण भिंती हे पडलेले आहेत, पत्रे वगैरे पडलेले आहेत। जेणेकरून मौल्यवान वस्तू आहेत, जे अन्नधान्य असतील हे सर्व ठेवून या ठिकाणी जे समस्त नागरिक आहेत ते पुराच्या भीतीने स्थलांतरित झाले होते। परंतु घराचे जे नुकसान झालेले आहे ते अतिशय पाहवत नाही। जेणेकरून संपूर्ण काबाड कष्ट करून जे संसार उभारलेला होता तो संसार सध्या उद्ध्वस्त झाल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे। जेणेकरून बघू शकता कशा प्रकारे पाण्याचा तडाखा या ठिकाणी बसलेला आहे। जवळपास जे वांगी येथील भुईगल्ली असेल त्याचबरोबर जे बेगर म्हणून जे आहे ते बेगर हे संपूर्ण पाण्याखाली होतं आणि याच घराच्या वरती जवळजवळ 20 ते 22 फूट पाणी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। जेणेकरून अतिशय संपूर्ण गावाचं बेगरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकता कशा प्रकारे पाहवत नाही। जेणेकरून प्रशासनाला ग्रामस्थांच्या वतीने तात्काळ पंचनामा करून जे झालेले नुकसान आहे ते तात्काळ नुकसानीचे पंचनामा करून जे झालेले नुकसान आहे ते पंचनामा झाल्यानंतर मदत देण्याची मागणी वांगी ग्रामस्थांकडून होत असल्याचे चित्र दिसत आहे। आपण सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी वांगी येथील जे बेगर मध्ये आहे ज्यांचं नुकसान झालंय त्यांच्या आपण निवासस्थानी आलेलो आहोत। नेमकं काय भावना आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय आपलं नाव? अल्फिया इरफान शेख। अभी हमें जगह लिए थे, सब करे थे, क्या खाने पीने बचा नहीं, कुछ अनाज पानी नहीं, सारा घर के ऊपर से सब पानी उड़ को गया। भांडा बर्तन भी गए सुगाया। हमारे बच्चे लोग हमें परबारी जा को रहे, जान बचा को रहे बस। किती प्रमाणात नुकसान झाले, काय काय नुकसान झाले? 6.5 लाखाला घर पडलं हे मला आता ती आता भरपाई आता येऊन राहिलं गाव सोडून गावाला। मग आता बघा आता काय देते ती, काय आता मला नुसतं घर बांधून तर बस, मला दुसरं काय नाही। अन्नधान्य वगैरे समजाच गेलं काय, येसूर नाही, डाळी गहू तांदूळ समजा कायच राहिलं नाही घरात। असं अंगाच्या कपड्यावर गेलो निघून। एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाटलं होतं का तुम्हाला? आम्हाला असलं वाटलंच नव्हतं एवढं पाणी यायचं म्हणून आम्ही कुलप लावून गेलो निघून। येस तर समजा सकाळ उठून एक चक्कर मारा म्हणतो ना, समजा वाहून गेलंय। आता बघा आता काय सरकार देईल, तुम्ही समजे तुम्हीच आई बापात, आमचं काय होणार आहे? तात्काळ झालेल्या नुकसानीचं पंचनामा होऊन तुम्हाला मदत मिळावंच वाटतं? हा, मग काय तर थोडं बहुत सरकारकडनं थोडं बहुत मिळावंच की असं। मग आता आम्ही एवढा खर्च केलाय म्हणताना आता तुम्ही ज्यावेळेस स्थलांतर कुठे झालता तुम्ही? आमचं हाय मूळ गाव भिवंडी, आई बाप इथं आहे ती म्हणून येऊन राहिला। काय करा मग आता? आता हे पूर आल्यानंतर कुठे गेलता तुम्ही? आम्ही तिकडे मुल्ला वस्तीला गेलता। आता हे झालेल्या नुकसानीचं तात्काळ पंचनामा होणं गरजेचं आहे। मग आता तेवढं नुकसान भरपाई मिळायला पाहिजे। समजा आता आमचं वाटलं झालं, गाव सोडून गावाला येऊन 6 लाखाला जागा घेतली ही, सोनं तोडून समजा अन्न पाणी उपाशी राहून घेतलं। आता हे समजाच गेला, आता मग कुठं राहत, आता घर करून खायला कुठं नाही मला जागा। आता तिथं वाचलेल्या मध्ये गणपती कट्ट्यावर राहावं, तिथं राहू नका म्हणाल तुला, कुठं राहायचं मग आता? हिथं भाजून खायचं। मग आता तिने जावा म्हणाल ती, झालं आता 8 दिवस झालं, पाणी गावाचं कम झालं, तुम्ही जावा। मग आता राहायचं कुठं मग आता? म्हणून आता बघा काय सरकार करेल ते आता। ग्रामपंचायत प्रशासन कोण आलते का तुम्हाला? सकाळी दोघं आलते, दुसरं कोण आलं नाही। सकाळी दोघं आलती, तेवढी 2 फोटो काढून घेऊन गेले ती येऊन सकाळी। मग आता एवढं माझं नुकसान झाले म्हणताना थोडं बहुत मला एवढं खर्च मी करून मला एवढं झालंय म्हणताना काय बी सामान आलं समजा गेलं, समजा हाय राहिलं कुठं, भांडी समजा धुवून गेलीत माझी तिकडनं। आता करून खायला भाजून खायला काय नाही। आतल्या खोलीत बघा गॅस समजा कायच राहिलं नाही।
फक्त अंगाच्या पांघरून बातच पडलाय, नुसतं अंगाच्या कापडावर गेलं. कुटुंब सर्व हा, गेला तुम्ही. नुसतं 2 लेकर आई बाप तिकडे होती, त्यांना समजायला घेऊन तिकडे गेले मी. जवळ सुद्धा भैत पालत पडलाय पत्र्या सांधीच, कायच राहिलं नाही. मग आता करून खायचं कशा? आता किती आज सामान समजा गेलं तर गेलंच, पत्र वाहून गेली. अड्ड्या बघा 2 येऊन बांधला सकाळी थोड्या झालं. दादा काय सांगाल, अतिशय बिकट परिस्थिती झाली आमची. सध्या जर परिस्थिती पाहिलं तर बेगर मध्ये जवळपास 20 ते 25 फुटावरून पाणी जास्त होतं आणि संपूर्ण घर पाण्यात होते. काय भावना आहे तुमची? आमची काय भावना, आमच्या बी घरी पूर्ण पाणी होतं, सगळे बेगर वस्ती पूर्ण तेच परिस्थिती आहे. आणि येऊन सगळं बघून करून आम्हाला जरा काय तर सहकार्य केलं तर चांगलं होतं. हा, किती नुकसान झाले तुमचं? आमचं बघा, ज्वारी गहू तांदूळ सगळं नाश झालेलं आहे. ज्वारी गहू तांदूळ आमचं सगळं नाश झालेलं आहे. आमचं बी काहीच राहिलं नाही आणि घरात पाणी शिरून पत्र सगळे वाकून गेलेत. आपण जर पाहिलं तर अतिशय बिकट परिस्थिती झालेली आहे. ज्याप्रमाणे ब्रह्मपुत्रा नदीला आसामचे अश्रू मानले जाते, त्याच पद्धतीने सीना नदीला सुद्धा सोलापूरचे अश्रू मानण्याची पाळी सध्या आलेली आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतीचं घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. बेगर नसून तर संपूर्ण वांगी गावाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तात्काळ झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरघोस मदत देण्याची मागणी या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत वांगीकर यांच्यातून होत असल्याचे चित्र दिसत आहे. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.